हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ मी खूप सकाळी बनवते. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन तुम्हा सर्वांना. तर चला मग मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आली आहे. तर व्हिडिओमध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगणार. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक हिरोईनचा एक व्हिडिओ येतो की त्यांच्या बॅगेमध्ये व्हॉट इज युअर बॅग म्हणून, असं एक म्हणजे बॅगेमध्ये काय आहे एक्झॅक्टली. बाहेर जाताना तुम्ही बॅगेमध्ये काय काय घेता ते असतं. तर तसाच एक व्हिडिओ मी बनवायचा प्रयत्न केला आहे. तर मी बाहेर जाताना काय काय कॅरी करते हे त्या बॅगमध्ये आहे. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय कॅरी करते जाताना. तर या व्हिडिओमध्ये मी दाखवते. चला मग आपण बघूया. ही माझी बॅग. ही बॅग घेतली. या बॅगेमध्ये आता काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. ते समोर ठेवते. फर्स्ट ही बॅग ही ऑफिस बॅगच आहे. ऑफिस बॅगमध्ये काय काय असतं अवेलेबल हे मी तुम्हाला दाखवणार. तर फर्स्ट तर एक असतं, एक नोटपॅड आहे. हे काय माहिती खूप आता 2-3 वर्ष झालं मी कधी ठेवत नव्हती बॅगेमध्ये. तर हे आता आजकाल ठेवते मी. ह्याच्यामध्ये यूट्यूबचे सगळे नोट असतात, व्हिडिओ कशासाठी बनवायचे किंवा ऑफिसचं काय असेल तर ह्याच्यामध्ये नोट डाऊन करून ठेवते. आणि त्यानुसार मग टाईम भेटेल तसे मग नोट करून ठेवलेलं असतं. तर काय नोट केलं हे मी तुम्हाला दाखवते. असे नोट करून ठेवलं की मला आठवलं की बाबा आपण ह्याविषयी आपण व्हिडिओ बनवू शकतो. तर असे मी असं लिहून ठेवलं आहे. आणि त्यानुसार मग मला कसं टाईम भेटेल तसे व्हिडिओ मी अपलोड करते. हे एक आहे. आणि ह्याच्यासोबत पेन असतं, पेन पण आहे. हे असतंच हल्ली आता 2-3 वर्ष झालं हे ठेवते मी. त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच असेल, हे एक माझ्याकडे टॅब आहे. रेडमीचा टॅब घेतलेला आहे. हा एक टॅब घेतला आहे स्टोरेजसाठी. व्हिडिओ अपलोड करून बनवून ह्याच्यामध्ये ठेवल्यानंतर एक व्हिडिओ घेऊन एडिट करून मग अपलोड करतो. तर हे घेतलं. हे एक असतं बॅगमध्ये. आणि त्यानंतर हे वॉलेट आहे. या वॉलेटमध्ये आपले कार्ड्स असतात, थोडेसे कॅश असते. एक वॉलेट आहे म्हणजे ह्या बॅगेमध्येच आहे एक वॉलेट. त्याच्यानंतर एक मेकअपचं असतं. मेकअपच्या ह्याच्यावर हे मेकअप किट घेतलं. त्याच्यामध्ये काय काय मेकअप असतं ते मी तुम्हाला दाखवणार. तो मेकअपमध्ये. आणि एक पेन ठेवला आहे कारण की काय माहिती मी ग्रीन पेनाने सगळे नोट डाऊन करते. तर ग्रीन पेन एक कंपल्सरी माझ्याकडे असतो. तर हा एक ग्रीन पेन आहे. आणि ते ह्या किटमध्ये सगळं मेकअपचं आणि हे असतं. तर हे चष्मा आहे माझा. आणि मी चष्मा घालते. जास्त वेळ मी स्क्रीन हे नाही करत. माझा चष्मा ऑलरेडी लागलेला आहे खूप वर्षाआधी. हे चष्म्याचा एक बॉक्स असतो आणि कंपल्सरी असतो. आता ह्या मेकअप किटमधलं सांगते. तर ह्या मेकअप किटमध्ये हा छोटासा एक बॉक्स आहे. ह्या छोट्याशा बॉक्समध्ये आपल्याला दिसत असेल तर असे कप्पे आहेत. आणि कप्प्यामध्ये काय काय ठेवलं ते मी दाखवते. तर ह्या कप्प्यामधून ओपन करून टाकतो. ह्याच्यामध्ये वॉच आहे छोटासा. त्यानंतर क्लिप आहे छोटीशी आणि 2 अशा क्लिप आहेत. त्यानंतर इयरिंग्स आहे. ट्रेडिशनलमध्ये 2 इयरिंग्स ठेवलं आहे. आणि आपलं वेस्टर्न स्टाईल ड्रेसवरती घालण्यासाठी असे इयरिंग्स आहे. आणि छोट्याशा पेन आहे.
लेडीजकडे ना असायलाच पाहिजे, गरज असेल तेव्हा मग हे असं करून ह्या बॉक्समध्ये हा एक बॉक्स असतो कंपल्सरी, ते ठेवतेच मी हे बॉक्स. समजा इयरिंग पडले गेले तर आपल्याला हे घालता यायला पाहिजे त्यामुळे हा बॉक्स एक असतो. आणि त्याच ह्याच्यामध्ये एक मॉइश्चरायझर असतो. मॉइश्चरायझर हा छोटा असतो, इथे आता मोठा आहे, हा मोठा ठेवला. मॉइश्चरायझर असतं, त्याच्यानंतर टिकलेचं एक पॅकेट असतं, कोम असतं, हे मोठाच कोम यूज करते, हा एक कोम आहे. आणि सनस्क्रीन असतं, त्याच्यानंतर हँडवॉश असतं. हँडवॉश हे माझ्याकडे खूप वर्ष 7-8 वर्षापासून पर्समध्ये असतं, ते कंपल्सरी ठेवते मी. आणि त्याच्यानंतर एक छोटासा वो आहे आणि एक छोटीशी नेलपेंट ठेवली आहे. आणि हे वॅसलीन आहे आणि तुम्हाला माहीतच असेल मस्करा आहे आणि हे लिपस्टिक आहे. त्याच्यानंतर हे 2-in-1 फाउंडेशन आणि कंडिशन दोन्ही आहे, हे दोन्ही आहे. हे एक आहे, हे परफ्यूम आहे छोटंसं, छोटीशी बॉटल परफ्यूमची आहे. ह्याला मोठ्या बॉटलमधला घेऊन छोट्या बॉटलमध्ये ठेवला, ह्याने आपल्याला परफ्यूम लावता येईल. एक छोटासा परफ्यूम ठेवला. तुम्हाला माहीत आहे परफ्यूमच्या बॉटल खूप वजन पण असतात आणि खूप मोठ्या पण असतात, त्याच्यामुळे त्यातून काढून ह्याच्यात घालून हे परफ्यूम यूज करता येईल. आणि हे बरं पडतं ट्रॅव्हलिंगसाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी. त्याच्यानंतर हे छोटंसं कॉम्पॅक्ट आहे आणि हे काजळ पेन्सिल आणि आपलं सिंदूर आहे. आणि त्याच्यानंतर हे लिपस्टिक आहे न्यूड कलरची आणि त्याशी हे दोन ठेवले. ते सर्व हे पॅकेट ह्याच्यामध्ये पाऊचमध्ये असते. ह्या बॅगेमध्ये खूप वर्षापासून एवढं सगळं असतं. इयरिंग्स कसे 1-2 कमी होतील, बाकी सगळं असतं. आणि अजून असतं माझ्या बॅगेमध्ये पाण्याची बॉटल असते, छोटी असते, मोठी आहे एवढी मोठी नाही घेत, छोटी आहे. खूप वर्ष म्हणजे कुठे पण गेली तर एक पाण्याची एवढीशी का असे ना मग कंपल्सरी माझ्याकडे पाण्याची बॉटल असतेच असते. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आणि फोन असतो, फोनवर तो व्हिडिओ शूट करते, तो फोन नाही दाखवला, चार्जिंग ठेवलं आहे, बाहेर आहे. या सर्व बॅगमध्ये हे असतं. आणि खूप वर्ष हे पण असतं, ड्रायफ्रूट्स असतं. आता ह्या बॅगमध्ये ड्रायफ्रूट्स नाही आहे, छोटासा ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ठेवते. हे कंपल्सरी खूप वर्षापासूनच असते, आता नाही आहे ह्याच्यामध्ये संपलं. ह्या बॅगमध्ये पूर्ण खाली चालले सर्व ह्या बॅगमध्ये असतं. अशा प्रकारे माझ्या बॅगेमध्ये काय काय असतं हे मी तुम्हाला दाखवलं. आणि अशा प्रकारे तुम्हाला मी माझ्या बॅगेचं सर्व इन्फॉर्मेशन सांगितली की माझ्या बॅगेमध्ये काय काय असतं. तर हे सर्व खूप वर्षानुवर्ष असतंच असतं. कुठे बाहेर जाताना किंवा ऑफिसला पण जाताना कंपल्सरी ह्या सर्व गोष्टी असतात. मला असं एक प्रश्न आहे की तुमच्या बागेत काय काय असतं हे नक्की सांगा. आणि माझ्याबद्दल अजून काय असायला पाहिजे हे कमेंट करून सांगितलं बरं होईल. त्याप्रकारे मी माझ्या बॅगेमध्ये मी ॲड करीन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर मला एक सांगायचं राहिलं, ह्याच्यामध्ये काय झालं माहिती का, ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ मी असाच बनवलेला आणि तो नाही का माझ्याकडे डिलीटेड झाला. तर हा मी सेकंड टाईम बनवला आहे.
आणि खूप सकाळी सकाळी बनवलं. 6-6:30 झाले ते 8 टायमामध्ये बनवलं. कारण की कसं होतं इकडे आमच्याकडे राहते मी नाही सांगत ठेवलं. अशा प्रकारे खूप मॉर्निंग लवकर बनवला हा व्हिडिओ. सेकंड टाईम बनवला. तर बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या बघ्यात अजून काय असेल तर ते नक्की सांगा. लवकरच भेटून व्हिडिओमध्ये. बाय.